नमस्कार. आज आपण करणार आहोत पाणीपुरी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे या पाणीपुरीच्या पुऱ्या. ह्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. या फक्त आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला गोड पाणी बनवण्यासाठी लागणार आहे गूळ, चिंच आणि खजूर. हे आपण एकत्र करून यात पाणी घालणार आहोत आणि आपण हे गोड पाणी करणार आहोत. याचं आंबट गोड पाणी हे मी एका पातेल्यामध्ये घालून घेते. चिंच आहे आणि गूळ घालणार आहे आपण याच्यात. हा सगळा याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे थोडंसं आणि ह्याला मी गॅसवरती गरम करायला ठेवणार. हे आपल्याला सगळं गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. याचा पल्प करायचा आहे आपल्याला बेसिकली. आता आपण तिखट पाणी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कोथिंबीर, आलं, मिरच्या, पुदिना याचे आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे याचं आपल्याला. तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. हा सगळा पुदिना मी घेणार आहे. त्यात मी घालणार आहे ही कोथिंबीर आणि आपल्याला याच्यात काही पावडर मसाले घालायचे आहेत. त्यात मी घालणार आहे थोडीशी ही काळी मिरी पावडर, थोडीसं जिरा पावडर, काळं मीठ. हे आपण सगळं घालून आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ह्याचं तिखट पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पाणी मी करून घेते आता. तोपर्यंत आपल्याला गॅसवरती कुकरमध्ये आपल्याला हे पांढरे वाटाणे आणि बटाटा याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ह्याला एक चांगलं शिजवून घ्यायचं आहे. याचा रगडा करायचा आहे आपल्याला. ह्याला मी 4 ते 5 शिट्या करून घेणार आहे. याच्यामध्ये मी हळद घालणार आहे थोडीशी आणि थोडंसं मीठ. हे घालून मी कुकरला शिट्या करून घेणार आहे 5. हे आपलं पाणी रेडी आहे. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यात मी अजून पाणी घालणार आहे. आपलं पाणी रेडी आहे. तर या भांड्यामध्ये आपण आपलं जे चिंच गूळ होतं, खजूर आणि चिंच गुळाचं, त्याचं आपल्याला मिक्सरमध्ये हे फक्त आपल्याला ह्यातलं पाणी नाही वाटून घ्यायचं. फक्त चिंच आणि खजूर आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं. हे आपलं गोड पाणी तयार आहे. याच्यात मी घालणार आहे थोडंसं काळं मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी जीरा पावडर, थोडासा
पाणीपुरी मसाला मिक्स करायचा आहे. हे आपलं गोड पाणी तयार आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे आहे आपलं तिखट पाणी. यात मी घालणार आहे थोडीशी जिरा पावडर, काळं मीठ, आपलं साधं मीठ आणि हा पाणीपुरी मसाला. त्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं अजून पाणी घालणार आहे मी, कारण तिखट आहे. पाणी घातलं, थोडंसं मीठ पण घालूया आपण याच्यात. झालं आपलं तिखट पाणी तयार. त्याला मी काढून घेते बाउलमध्ये. एकात बसणार नाही, दोनमध्ये काढते. हे आहे आपलं तिखट पाणी, गोड आंबट गोड पाणी. हे आपलं गार्निशिंगसाठी आहे. शेव, कांदा, ह्याच्यात कैरी घातली मी, कोथिंबीर आणि ह्या पुऱ्या आहेत आपल्याला तळून घ्यायचे. रगडा आपला कुकरमध्ये आहे, तो थंड होतोय. सो आपण पहिले पुऱ्या तळून घेऊया. तेल आपलं तापलंय. मी याच्यात पुऱ्या घातलेल्या आहेत, आपल्याला तळून घ्यायचे. त्याच्या फुललेल्या आहेत या, अशा छान फुलतात या. भाजल्यात, आपल्याला काढून घ्यायचे त्या. हे बघा, अशाच मी सगळ्या अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. पुऱ्या तळेपर्यंत आपला कुकरही थंड होतोय. मी रगडा दाखवते तुम्हाला कसं झालाय तो. या आपल्या पुऱ्या रेडी आहेत. हा आपला रगडा पण रेडी आहे. मी मॅश करून घेतला आहे बटाटा आणि मटार सफेद. ते आपण बाउलमध्ये काढूया. आपला रगडा आपलं गार्निशिंगचं आहे. तर मी पाणीपुरी बनवून दाखवते तुम्हाला. मी पाणीपुरी बनवून दाखवते तुम्हाला. एक प्लेट. गोड पाणी घालायचं आहे. रगडा घातलाय पुरीत, त्याच्यात गोड पाणी, त्याच्यात हे तिखट पाणी, त्याच्यात कांदा आणि हे कैरीचं तुकडे, थोडीशी कोथिंबीर आणि ही शेव घातली आहे मी ह्याच्यात. आणि ही आपली पुरी तयार आहे. मी प्लेट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आजची रेसिपी आवडली असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.